भरती 2023-24 काही तासांपूर्वीच सेकंड आन्सर की जी आहे ती तुमची जाहीर झालेली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना लॉग इन करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे। तो म्हणजे सेकंड आन्सर कीचं पेज जे आहे ते लॉग इन होत नाही। त्यामुळे तोच प्रॉब्लेम आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत। संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। लॉग इन कशाप्रकारे करायचे ते देखील जाणून घेणार आहोत। जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, अशा प्रकारचा ईमेल जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त झालेला असणार आहे आणि या ईमेलच्या खालीच इथे एक लिंक दिलेली असणार आहे। तुम्हाला लॉग इन करत्या वेळेस फक्त याच लिंकचा वापर करायचा आहे, जी की तुम्हाला ईमेलमध्ये पाठवलेली आहे आणि तसेच एक मेसेज देखील तुम्हाला आलेलाच असेल, तो देखील मेसेज तुम्ही एकदा पाहू शकता। सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करण्यासाठी या लिंकवर यायचे आहे। या लिंकवर टॅप केल्याच्यानंतर तुम्हाला पुढे एक वेब पेज जे आहे ते अशा प्रकारे वेब पेज जे आहे ते ओपन होणार आहे। आता या वेब पेजवर काय करायचे आहे तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे तो संपूर्ण इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, इथे एंटर करायचा आहे। तुम्हाला लाईव्ह डाउनलोड करून दाखवतो। सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला तुमचा सेव्ह केलेला पासवर्ड जो आहे तो एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर कॅप्चा जो आहे तो तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता। तो कॅप्चा जो आहे तो फिल करून लगेचच तुम्हाला एंटर करायचा आहे। आपला कॅप्चा आहे। सर्वात प्रथम तुम्ही कॅप्चा एंटर केल्याच्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या नेक्स्ट वेब पेजकडे तुम्ही जाऊ शकता। पुढे तुम्ही इथे लॉग इन जे ऑप्शन आहे ते इथे दिसत आहे, ते लॉग इन ऑप्शन जे आहे ते क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर एक नवीन वेब पेज ओपन होणार आहे आणि हा प्रॉब्लेम इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। आपण पासवर्ड व्यवस्थित टाकला, सर्व गोष्टी व्यवस्थित टाकल्या आणि तरी देखील इथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता लॉग इन नॉट अलाउड फॉर युअर ॲप्लिकेशन। म्हणजे मित्रांनो विषय काय आहेत हे अगोदर समजून घ्या। तुमचे लॉग इन का नाही होऊ राहिले तर ह्या शब्दातच यांनी दिलेले आहे लॉग इन नॉट अलाउड फॉर युअर ॲप्लिकेशन। म्हणजे जसे की तुम्हाला माहिती आहे की जिल्हा न्यायालयाने एक लिस्ट जी आहे ती जारी केलेली आहे। त्या लिस्टमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांची नावे जी आहेत ते आपल्या टेलिग्रामवरती लिस्ट देखील आहे, ती तुम्ही पाहिलेलीच असेल। त्या लिस्टमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुमचे हे पेज जे आहे ते लॉग इन होणार आहे। आता तुम्ही विचाराल सर असे का? तर असे यासाठी आहे मित्रांनो की आता ऑब्जेक्शन जर काही विद्यार्थ्यांना घ्यायचे झाले तर आता फक्त जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत, म्हणजे स्वच्छता चाचणी असेल, टायपिंग स्किल टेस्ट असेल, त्यासाठी जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत अशाच विद्यार्थ्यांना आता ऑब्जेक्शन घेता येणार आहे आणि त्यांची फायनल आन्सर की जी आहे ती देखील फक्त अशाच विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचे नाव जे आहे त्या जाहीर केलेल्या यादीत ज्या विद्यार्थ्यांचे नाव नाही अशा विद्यार्थ्यांना अजिबात लॉग इन करण्यासाठी परमिशन त्यांचे लॉग इनच होणार नाही, कारण की ते प्रोसेसमधून बाहेर अपात्र झालेले आहेत, म्हणजेच बाहेर पडलेले आहेत। आता त्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील लॉग इन होणार नाही। परंतु ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले आहेत आणि लिस्टमध्ये त्यांचे नाव आलेले आहे तर अशा विद्यार्थ्यांचे 100% लॉग इन होत आहे। आपण त्या विद्यार्थ्यांचे देखील लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून चेक केलेले आहे। त्यांचे संपूर्ण पेज जे आहे ते लॉग इन होत आहे आणि आन्सर की देखील होत आहे। आणि आता भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की सर आमचे मार्क देखील चांगले आहेत, 21 आहेत, 22 आहेत आणि लिस्टमध्ये देखील नाव आहे तरी देखील लॉग इन होत नाही। तर त्यासाठी एक प्रॉब्लेम तुमचा झाला असेल, तो म्हणजे कॅप्चा प्रॉब्लेम भरपूर विद्यार्थ्यांना होतो। या कॅप्चा प्रॉब्लेमद्वारे जर कॅप्चा व्यवस्थित भरला नाही तर तुमचे लॉग इन जे आहे ते होणार नाही। तसेच काही विद्यार्थ्यांचे पासवर्ड देखील विसरलेले असतात, त्यामुळे देखील लॉग इनचा प्रॉब्लेम जो आहे तो कंटिन्युअसली येत आहे। त्यामुळे सर्व आता अगोदर पासवर्ड आणि कॅप्चा जो आहे तो व्यवस्थितरित्या चेकआउट करा आणि जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील, फर्स्ट आन्सर कीमध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की तुम्हाला किती मार्क्स पाहिले असेल तर तुम्हाला मार्क्स तुमचे माहिती असतील, त्यामुळे तुम्ही कमी मार्क पडल्यामुळे तुम्ही अपात्र ठरलेला आहात, यामुळेच लॉग इन होत नाही। फक्त हाच विषय आहे, इतर काहीही नाही। अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।